सामूहिक बलात्काराने पिंपळनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 मे 2024 रोजी रात्रीच्या 11 वाजेच्या सुमारास पिंपळनेर शहरातील सामोळे चौफुलीजवळ नवपूर येथील राहत्या घरी जाण्यासाठी मुलासह वाहनांची वाट पाहत थांबलेल्या महिलेला दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने सामोळे चौफुलीजवळील बैल बाजार येथे घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती। या घटनेची गंभीर दखल घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कापडनीस यांनी आरोपींना एका तासात अटक केले। परंतु पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पिंपळनेर येथील सर्वच आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आणि या घटनेचे आरोपी निलेश सतीश निकम आणि स्वप्नील शिवाजी वाघ यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत उद्या सर्वच आदिवासी संघटनांनी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे। या बंदला सर्वच व्यापारी बांधवांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। या निवेदनात असंही नमूद करण्यात आलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा पिंपळनेर यांचा हलगर्जीपणामुळे संदर्भित ठिकाण हे अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून तेथे रात्री टवाळखोर मुले अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात करताना वारंवार आढळून येत आहे। रात्री बाजार समितीच्या आवारात लाईट कॅमेरा तसेच गेट नाही याचाच गैरफायदा गुन्हेगार प्रवृत्ती निर्माण होत असते। याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे। या निवेदनावर पोपट पंडित गांगुर्डे, गणेश गावित, तानाजी बहिरम, पुष्पाताई चौधरी, वंजी पवार, महारू चौरे, ईश्वर ठाकरे, मनसाराम भोगे, अजय नगद्या, बमशे आनंदा माळी, सुनील भगवान बोरसे, संजय मंगल ठाकरे, शशिकांत विठ्ठल भुसारे, दिनकर बागुल, दिलीप दयाराम माळी, राकेश पवार, राजेंद्र माळी, देविदास पवार, सागर गायकवाड, विक्की वळवी, दिलीप कुवर, सुनील सोनवणे आदींसह सर्वच पिंपळनेर परिसरातील गावखेडेवरील लोकांच्या सह्या आहेत। 26 तारखेला रात्री 11:30च्या सुमारास एका आदिवासी भगिनीवर पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटच्या ऑफिसच्या ओट्यावर सामूहिक बलात्कारची जी घटना घडली ही पूर्ण मानवी सभ्यतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। संपूर्ण पंचक्रोशीत याचा खूप मोठा तीव्र असा निषेध केला जातोय। त्या संदर्भातच आज पिंपळनेर या मार्केट कमिटीच्या आवारात पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मीटिंग करून उद्या दिनांक 29 तारखेला पिंपळनेर शहर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्याचं आव्हान या मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेले आणि या घटनेतील आरोपींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करून त्या पीडितेला न्याय मिळावा आणि अशी घटना पिंपळनेर परिसरात किंवा कुठेही घडू नये। या आया बहिणींची इज्जतींची जे लक्तरे तोडणारे असे जे कुष्कर्म करणारे जे नराधम आहे यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेले अशा सर्व कायद्यांची प्रखर अंमलबजावणी झाली पाहिजे। तरच हा कुठंतरी हे असे नराधमांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि हे कृत्य थांबले पाहिजे असं आवाहन करतो। आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी या ठिकाणी काल 27 तारखेच्या रात्री जी घटना घडली आदिवासी स्त्रीवर सामुदायिक बलात्कार मार्केट कमिटीच्या ओट्यावर झाली आणि त्यामुळे आजच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला की आमच्यावर होणारे अन्याय याच्यासाठी बुधवार तारीख 29 तारखेला पिंपळनेर बंद ठेवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून माझ्या व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपले दुकानं स्वखुशीने बंद ठेवावेत असे सर्व संघटनेच्या वतीने मी व्यापाऱ्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी ही परवा रात्री घडली होती। सदरबाबत योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच याच्यातील जे दोघं आरोपी आहे त्यांना अटक करून माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि योग्य प्रकारे तपास चालू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, पिंपळनेर।